राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 7 मधून सनी देवकते यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करताना चक्क धनगरी वेशात काठी गोंगडीसह ट्रॅक्टरवरून शहर राष्ट्रवादी कार्यालयात प्रवेश करत सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले। राजकीय उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही पद्धत केवळ अनोखीच नव्हे तर सामाजिक आशय असलेला ठोस संदेश देणारी ठरली। यावेळी प्रतिक्रिया देताना सनी देवकते म्हणाले, आज समाजात महिलांवरील अत्याचार वाढत आहे। काठी ही अन्यायाविरोधातील संघर्षाचे प्रतीक आहे, तर घोंगडी ही गरिबांना मायेची ओढ देणारी ओळख आहे। या प्रतीकांच्या माध्यमातून समाजाला जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे। तसेच त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करताना ब्रँडेड 4 व्हीलर आणि आलिशान वाहनातून येतात, मात्र आपण शेतकरी आणि कष्टकरी समाजाचे प्रतीक असलेल्या ट्रॅक्टरवरूनच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहोत। त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या भूमिकेला अधिक ठळक सामाजिक राजकीय संदर्भ लाभला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचे देवकते यांनी सांगितले। धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या सनी देवकते यांची ही अनोखी एंट्री सध्या चर्चेचा विषय ठरली असून राजकीय वर्तुळात त्यांच्या उमेदवारीची जोरदार दखल घेतली जाते। गेले 10 वर्ष झाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कट्टर समर्थक आहे आणि कार्यकर्ता पण आहे। जसं महानगरपालिकेचं बिगुल वाजलं त्या दिवशी माझ्या मनात आले की बाबा आपण पण राष्ट्रवादी पार्टीकडून आपण उमेदवारी अर्ज मागण्याची इच्छा करण्यासाठी आपण या साध्या पद्धतीने आज नवीन ट्रेन निघाली बाबा, कोण हेलिकॉप्टर येते, कोण मोठ्या भारी 4 व्हीलर मध्ये येते, पण मी आपल्या साध्या शेतकरी आणि एक धनगरी लुक मध्ये याचं एक मनात भावना आली म्हणून मी आज आलोय। काय मागणी आहे, कोणत्या प्रभागातून मागणी केलेली आहे, काय पेहराव केलाय तुम्ही? माझी खरं मागणी म्हणजे प्रभाग 7 हा आमच्या सोलापूर मधला एक भाग आहे चांगला, त्या भागात मी सध्या रहिवासी आहे म्हणून मी राष्ट्रवादी अजितदादा गट आमच्या राष्ट्रवादी पार्टीकडून उमेदवारी मागण्यासाठी मी आज आलो इथं। कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे? माझे सगळ्यात पहिला मुद्दे म्हणजे जो आज जे स्त्रीवर जे अत्याचार होतात त्या विरोधात माझी ही काठी, जशी बापू बिडवेकडे बंदूक होती तशी मी काठीचा आवाज उचललाय। आणि ही घोंगडे जी आहे, ज्या गरीब अनाथ लोकांना जर सहारा नसेल तर या घोंगड्याच्या सहारे मी आज इथं म्हणजे पक्षाला माझ्या मनात एक भावना आहे की बाबा गरिबांसाठी कोण नाही। जसे आज वयोवृद्ध असू दे, आश्रमशाळेतल्या मुला मुलींना कोण आहे, तर त्यांच्यासाठी हा मी एक सनी पैलवान म्हणून आज निवडणुकीत उभारून जर निवडून आलो तर ह्या सेवेसाठीच मी रुजू होणार आहे।